400 रुपयाहून 40,000वर इंदोरेकर जे आले ना, त्यांची सुपारी म्हणतात ना, ते त्यांचं कीर्तनाचं ते त्यांचं पेमेंट त्याच्यावर आलेले आहेत. ह्याचा कधी इंदोरेकरांनी विचार करायला पाहिजे का नाही? स्टेजवर कोण होतं? तुम्ही होतात का? मी होते का? समाज होता? स्टेजवर तर इंदोरेकर महाराज होते. आणि इंदोरेकर महाराजामागे फिरणारी पब्लिक काय कमी होती का? तेव्हा इंदोरेकरांना भारी वाटलं, मज्जा वाटली. मग ते वगैरे मानहानी वगैरे काय झाली नाही इंदोरेकरांची. हे त्यांचा स्टंट असू शकतो की जेणेकरून त्यांना आणखी मोठं लग्न करून झाकून काय टाकायचं असेल आणि पुढं आणखी टाईट चालायचं असेल. पण इंदोरेकरांना तुमच्या माध्यमातून सांगते, ते कधीच पुन्हा एकदा इंदोरीकरांचा विषय पुढे आलेला आहे. म्हणजे इंदोरीकर त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यावरून फार मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले होते आणि तो विषय काही केल्या थांबायला तयार नाहीत. आता ट्रोलर्स जरी थांबले असले तरी इंदोरीकर थांबायला तयार नाही आहेत. इंदोरीकरांचं जे काही चाललेलं आहे ना, त्यावरून असं वाटतं की ट्रोलिंग त्यांच्या मुलींना आणि त्या लग्नाला धरून केलेलं हे त्यांच्या फार जिव्हारी लागलेलं आहे आणि ते आता मागे पाऊल टाकणार नाहीत. एकंदरीत त्यांनी सांगितलं होतं की मी आता फेटाखाली ठेवतो आहे आणि कीर्तन बंद करणार आहे. त्यावर सुद्धा लोक रिॲक्ट झाले आणि ते सुद्धा इंदोरीकरांना फार झेलावं लागलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना झेलत असताना पुन्हा एकदा इंदोरीकरांनी नवा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे इंदोरीकरांची कीर्तन शूटिंग करून ज्या ज्या यूट्यूबर्सनं त्यांच्या यूट्यूबवर टाकली त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय यूट्यूबर्सवर इंदोरीकरांनी घेतलेला आहे. जवळजवळ 300 लोकांवर इंदोरीकरांनी जे आहे ते कारवाई करण्यासाठी त्यांना नोटीस पाठवल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की युनिक आयडेंटिटी जी आहे ती यूट्यूबर्सनी माझी चोरली, माझे कीर्तनं व्हायरल केले, त्यामधले काही तुकडे जे आहेत ते व्हायरल केल्यामुळं त्यांची नुकसान झालं आहे, हानी झाली आहे, आर्थिक नुकसानसुद्धा झालं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत जिजाऊ ब्रिगेडच्या माझी पदाधिकारी आहेत माधुरीताई, त्यांच्याकडून जाणून घेणार आहे त्या यावर काय बोलत आहेत पाहूयात. ताई, मागच्या काळामध्ये तुम्ही बोललेला होतात परखड, मात्र पुन्हा एकदा विषय तो पुढे आलेला आहे की इंदोरीकरांनी आता जवळजवळ 300 लोकांवर नोटिसा पाठवलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी युनिक ID जी आहे ते चोरली, त्याच्यामुळं त्यांचं नुकसान झालेलं आहे असं इंदोरीकरांचं म्हणणं आहे. तुम्हाला काही सांगायचे बोलायचे यावर? हे बघा, इंदोरेकरनं लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इंदोरेकरांनी जेव्हा कीर्तन चालू केलं तेव्हा इंदोरेकर किती वेळात लोकांपर्यंत पोहोचले होते, हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे की सोशल मीडिया आल्यापासून, मोबाईल आल्यापासून किंवा इतर सगळे सोशल प्लॅटफॉर्म आल्यापासून, यूट्यूबर्स आल्यापासून इंदोरेकर समाजापर्यंत किती पोहोचले. तर ह्याचा पहिला मुद्दा आहे, इंदोरेकर जेव्हा हे मीडिया नव्हतं किंवा यूट्यूबर्स नव्हते तेव्हा इंदोरेकरांना कोणीच ओळखीत नव्हतं. ग्रामीणमधले 5 लोक 4 लोक ओळखत असतील, ते हे समजून सांगायचे की इंदोरेकरला आणायचं का किंवा नाही, म्हणजे असं डिस्कस व्हायचं आमच्याच गावामध्ये. सेम तसंच होतं, म्हणजे इंदोरेकरला ओळखीत नव्हतं कोणी. मग तेव्हा इंदोरेकरांना किती लोक पैसे देत होते? 400 रुपये. मग ते 400 रुपये घेऊन इंदोरेकरांनी कीर्तन केलं काही काळ. मग दुसरा मुद्दा असा आहे की आता यूट्यूबर्सला ते काय आरोप करतायत त्याच्यावर. तर मग यूट्यूबर्स असेल, फेसबुक असेल, इंस्टा असेल किंवा अन्य प्लॅटफॉर्म असतील ह्या सोशल मीडियाचे, त्याच्या माध्यमातून इंदोरेकर आमच्यापर्यंत पोहोचलेत. मी तेच तुम्हाला अगोदर हेच सांगितलं होतं की मी इंदोरेकरांचं कीर्तन ऐकलं नाही, पण ह्याच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचले. आणि ह्या प्लॅटफॉर्मच्या यूट्यूबर्सच्या माध्यमातून इंदोरेकर प्रत्येकाच्या घरात आणि मनात पोहोचले. आणि ह्याचा फायदा हे ते जरी म्हणत असले नाही तरी 400 रुपयाहून 40,000वर इंदोरेकर जे आले ना, त्यांची सुपारी म्हणतात ना, ते त्यांचं कीर्तनाचं ते त्यांचं पेमेंट त्याच्यावर आलेले आहेत. ह्याचा कधी इंदोरेकरांनी विचार करायला पाहिजे का नाही? का उलट यूट्यूबर्सलाच नोटिसा पाठवणं, त्यांनीच माझ्यावर अन्याय केला म्हणणं किंवा त्यांच्यामुळं माझं जीवन धोक्यात आलं म्हणणं, हे योग्य आहे का? काय इंदोरेकर एक शेतकरीच होते ना, काय त्यांचं मला वाटलं BSc BEd झालेलं होतं ना. सांगत होते एक शिक्षक आमच्या घरात आहे, काय करू शकतो? काही करू शकत नाही. फॅमिली चांगली सांभाळण्याशिवाय, शिक्षणाशिवाय काय करू शकत नाही. हे एवढं जे त्यांनी खर्च केलाय, हा कशाच्या जीवावर केलाय? सगळा समाजाचा पैसा आहे हा. आणि समाजाचा पैसा तर आहेच आहे, पण त्यांनी धन्य आणि आभार मानायला पाहिजेत ह्या मीडियाचे, यूट्यूबर्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि हे पोहोचविणारे सगळे कॅमेरामन. मात्र पण त्यांच्यावर कारवाई करा असं त्यांचं म्हणणं आहे. नोटिसा पाठवल्यात त्यांनी किंवा यांनी माझी युनिक आयडेंटिटी चोरली, व्हिडिओ माझ्या परवानगीशिवाय चित्रित केले आणि ते व्हायरल केले आणि सुमार पैसा कमवला असं त्यांचं म्हणणं आहे इंदोरीकरांचं.
ठीक आहे, सुमार पैसा कमवला यूट्यूबर्सनी. हां, तुम्ही काय कमी कमवला का? हां, जर एखाद्या ह्याच्यामध्ये एखादी कन्सेप्ट असेल, त्याच्यात जर एक पैसा कमवत असेल तर दुसरा कमवणारच ना. ही थीमच आहे ना सर. हां, व्यवसाय ना तो. मग तुम्हीच पैसा कमवायचा असं कुठं आहे का? हां, तुमचंच घर भरलं पाहिजे असं कुठं आहे का? तुमचं जसं घर भरलं त्याच्या 20% यूट्यूबर्स चॅनलवाल्या पत्रकारांचं भरलं, मग त्यांचं 20% भरलं ना, तुमचं 80% भरलं. ह्याचा सुद्धा गांभीर्याने विचार इंदुरेकर महाराजांनी करायला पाहिजे. हे सगळं होत असताना त्यांनी असं थोडाही विचार केलेला नाही आहे. म्हणजे जे व्हिडिओ चित्रित केले त्यांचं असं म्हणणं आहे, किंवा जे व्हिडिओ चित्रित केले त्या व्हिडिओचे काही तुकडे कापून व्हायरल केले आणि त्याच्यामुळे मला त्रास झालेला आहे, हे सगळं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे काही झालं म्हणजे ते व्हिडिओ चित्रित जर झाले नसते तर मला त्रास झाला नसता, कदाचित त्यांचं असं म्हणणं असावं. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की व्हिडिओ चित्रित केले, ते छोटे छोटे तुकडे मी बोललेले ते व्हायरल केले आणि त्याचा मला त्रास होतोय सगळं. आता व्हिडिओ चित्रित केले, स्टेजवर कोण होतं? तुम्ही होतात का? मी होते का? समाज होता? स्टेजवर तर इंदुरेकर महाराज होते. हां, आणि इंदुरेकर महाराजामागे फिरणारी पब्लिक काय कमी होती का? तेव्हा इंदुरेकरांना भारी वाटलं, मज्जा वाटली. हां, मग त्यावेळेस स्टेजवर बोलताना लेकीबाळीवर बरं वाटलं, कुणाच्या सुनाला बोलले, जावायला बोलले, पोरांना बोलले, तेव्हा मजा वाटली, तेव्हा समाज हसला, तेव्हा बरं वाटलं. हां, मग तेव्हा कॅमेरामन नव्हते का समोर त्यांच्या? हां, कॅमेरामन तर आयोजकांनीच लावलेले होते ना. जसं की इंदुरेकरांना आणण्यासाठी आयोजकाचा आटास होता, तसंच कॅमेरामन बी त्यांनीच लावले होते ना. मग तेव्हा कशी मजा वाटली त्यांना? तेव्हा वाटलं असं मी सगळ्यांपर्यंत पोहोचेल हा बेनिफिटसाठी. मग तेव्हाच त्यांनी विचार करायचा ना. मग आता का म्हणतात की म्हणजे माझे व्हिडिओ कापले, कट केले, हे केले? मग बोलणारे इंदुरेकर महाराज होते, ऐकणारा समाज होता, बरोबर. मग दुसरी गोष्ट, इंदुरेकर महाराज त्यांच्या घरामध्ये बोलले नाहीत सर. चार भिंतीच्या त्यांच्या घरामध्ये बोलले नाहीत, किंवा त्यांच्या कंपाऊंड वॉलच्या घराच्या आतमध्ये बोलले नाहीत, किंवा त्यांचं काय प्रायव्हेट गोष्टी कॅमेऱ्यात कैद करून कुणी बाहेर आणलेल्या नाहीत, कुणीही आणलेल्या नाहीत. ते जग जाहीर बोलले, स्टेजवर बोलले, त्याचं शूट झालं, त्याचा व्हिडिओ झाला आणि तो व्हिडिओ यूट्यूबला, सोशल मीडियावर व्हायरल होणार. आणि साहजिकच आहे सर, समाजामध्ये वागत असताना मी काय तुम्ही काय सगळ्यांना मी नेहमी तेच म्हणते की सोशल मीडिया वापरत असताना फार काळजी घेतली पाहिजे. प्रिंट मीडियापेक्षा, इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा आता सगळ्यात जास्त पोहोचण्याचा मार्ग लोकांपर्यंत काय असेल तर सोशल मीडिया. आणि इंदुरेकरने आणखी हे लक्षात घेतलं पाहिजे, सोशल मीडियामुळेच ते म्हणजे एवढे फेवरेट झाले, फेमस झाले आणि त्यांचा फायदा झाला. यूट्यूबर्सचा फायदा झाला असं त्यांचं म्हणणं आहे. सुमार पैसे कमवले, मी जरी फेमस झालो असलो तरी त्यांनी पैसे कमवले आणि त्यांच्याचमुळे मला सगळे भोग भोगायला लागतात. आता त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असं यूट्यूबरचं म्हणणं आहे. आणि यूट्यूबर्स जे काय आहेत तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते फेमस त्यांच्यामुळे झाले, याबद्दल तुम्हाला काही सांगायचं बोलायचं? आता तुम्ही म्हणताय यूट्यूबर्सवर कारवाई करा, त्यांनी नोटिसा पाठविला म्हणे. आता त्यांनी एवढ्या नोटिसा पाठवल्या, उलट यूट्यूबर्सवाल्याचे त्यांनी आभार मानायला पाहिजे. ते दिलं सोडून तर त्यांच्यावरच ते राग काढतायत की माझी मानहानी झाली वगैरे. मानहानी वगैरे काही झाली नाही इंदुरेकरांची. हे त्यांचा स्टंट असू शकतो की जेणेकरून त्यांना आणखी मोठं लग्न करून झाकून काय टाकायचं असेल आणि पुढं आणखी ताईट चालायचं असेल. पण इंदुरेकरांना तुमच्या माध्यमातून सांगते, ते कधीच ते आता समाज तुमचं ऐकणार नाही किंवा समाज तुमचं खपवून घेणार नाही. तुम्ही जेवढे हुशार आहेत ना त्याच्यापेक्षा समाज दुप्पट हुशार झाला आहे. आता राहिला मुद्दा यूट्यूबचा. यूट्यूबर्सवाल्याला तर माझं आव्हान आहे सर, खरंच एक समाज म्हणून माझंच काय, माझ्यासारख्या अनेक लोकांनी आव्हान करायला पाहिजे त्या इंदुरेकर महाराजांना की का कारवाई करायची त्यांच्यावर इंदुरेकरांनी. आणि ते जर तसं म्हणत असतील, तुम्हाला जर म्हणत असतील किंवा यूट्यूबवाल्याला किंवा जे पत्रकारांनी ते व्हायरल केले व्हिडिओ किंवा ते तुकडे कमी करून टाकले, त्यांना उलट माझा सपोर्ट आहे. इंदुरेकरांची माफी मागायची नाही, उलट तुम्ही त्यांना सगळ्यांच्या घरात पोहोचविले, घरातल्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत तुम्ही पोहोचविले. त्याच्यामुळं तुम्ही माफी मागायचं कारण नाही. उलट त्यांनी जर तुम्हाला रीतसर कायदेशीर नोटीस पाठवली ना, तर मग तुम्हीही त्यांना कायदेशीर उत्तर द्यायचं, त्यांची माफी मागायची नाही. एवढं आव्हान मी तुमच्या माध्यमातून करते. मला असं विचारायचं आहे की इंदुरीकर वारकरी संप्रदायाचे म्हणतात, पाईक म्हणतात, प्रबोधनकार म्हणतात. मी समाजापर्यंत 30 वर्ष गेलो, समाजाची सेवा केली, प्रबोधन केलं, असं इंदुरीकरांचं म्हणणं आहे. हाच वारकरी संप्रदाय का? एखाद्याच्या आयुष्यातून उठवणं एखाद्याला, किंवा मग एखाद्यावर कायदेशीर कारवाई करणं, देशोधडीला लावणं, ह्या सगळ्या गोष्टी कितपत योग्य वाटतात? तुकोबांची ही शिकवण आहे का? हे बघा, इंदुरेकर महाराजांनी यूट्यूबवाल्याला आता म्हणजे एक प्रकारचं धारेवरच धरले. धारेवर धरणं म्हणजे
ह्यांनी मला म्हणजे मला ह्यांनी माझं सगळं उघडं पाळलंय तर मी आता ह्यांना संपवणार वगैरे किंवा असंच त्यांची भूमिका आहे. जर ते नोटीस पाठवत असतील कायदेशीर बरं का. मग आता यूट्यूबर्सवाल्यांनी पैसा कमवला किंवा कुणाकुणाचा यूट्यूबर्सवर त्यांनी 10-10, 15-15 वर्ष चॅनल उभा करण्यासाठी दिलेले तर प्रत्येक यूट्यूबर्सवाल्यांनी. मग त्यांना जर तुम्ही असं म्हणत असताल कायदेशीर मार्गाने मी ह्यांना संपवणार किंवा ह्यांचं मी बंद पाडणार तर इंदुरेकर महाराजाच्या बुद्धीची कीव येते. का तर वारकरी मी तुकोबाच्या विचाराचा असं म्हणणार आहे. तुकोबाराय तरी इंदुरेकर महाराजाला माहीत आहेत का. तुकोबारायांच्या वडिलाकडं व्याजाने पैसा दिलेलं आणि खतपाणी घाण केलेली 500 एकर जमीन होती जवळजवळ माझ्या माहितीनुसार. आणखी असू शकते पण मला माहितीनुसार. तर फक्त शेतकरी पैसा फेडू शकत नाही किंवा समाज पैसा फेडू शकत नाही. मग जगद्गुरू तुकोबारायांनी सगळं ते रजिस्टऱ्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या आणि सगळ्या जमिनी शेतकऱ्याला दान केल्या. का दान केल्या तर ह्यांची आज जरी हालत असेल तर उद्याच्या 10 पिढ्या हे सुखाने जगतील म्हणून त्यांनी ते कागदपत्र ह्याच्यात टाकले, इंद्रायणी डोहात बुडविले. आणि यूट्यूबर्सवाल्याला कायदेशीर मार्गाने दम देण्याचं काम इंदुरेकर करतात, देशांना धडीला लावतात. तर माझं आव्हान आहे यूट्यूबवाल्यांनी चालवणाऱ्यांनी की अजिबात इंदुरेकरांना भिवू नये, उलट मार्गाने उत्तर द्यावं. मूळ मुद्दा हा इथं फार प्रकर्षाने या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचं या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे. तुकोबांनी त्यांच्या वडिलांकडे जमीन होती 500 एकर, ती जमीन बहाल करून टाकली. कोणाला, ज्यांची गहाण ठेवलेली होती. कारण काय की येणाऱ्या काळामध्ये हे लोक कर्ज फेडणार नाहीत आणि देशोधडीला लागतील, आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि ते रस्त्यावर येतील. या सगळ्या शेतकऱ्यांची दयामाया करून त्यांनी जमीन परत देऊन टाकली. इथं मात्र उलटं होत आहे. इंदुरीकर हे तुकाराम महाराजांच्या विचारावर चालत नाहीत, वारकरी संप्रदायाच्या विचारावर चालत नाहीत. इथं स्पष्ट करून त्यांनी दाखवलं आहे की बा एकीकडं तुकोबा लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्यांनी जमीन परत देऊन टाकतात, तर दुसरीकडं लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी इंदुरीकर त्यांना नोटीस पाठवतात. हे अत्यंत गंभीर आहे आणि गंभीर मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. दुसरा मुद्दा असा आहे की इंदुरीकरांनी ज्या यूट्यूबर्सवर नोटिसा पाठवल्या त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये जर ते कैद झाले नसते तर व्हिडिओ व्हायरल झाला नसता असं इंदुरीकरांचं म्हणणं आहे. मात्र त्यांनी इंदुरीकरांच्या कीर्तनांमध्ये कॅमेरे सुरू असताना त्यांनी कधीही कुणाला बंधन घातलं नाही असं मला तरी ऐकायला आलेलं नाही. आणि जर त्यांनी बंधन घातलं नसतं ती यूट्यूबर्सने व्हिडिओ चित्रित केला नसता तर कट्स व्हायरल झाले नसते. मात्र त्याच्यापेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, इंदुरीकर असं बोललेच नसते तर ही वेळ आलीच नसती त्यांना ट्रोलिंगची. म्हणजे मुळात इंदुरीकर बोलणारे, व्हिडिओ चित्रित करून त्यांना काही न म्हणणारे आणि बोलून व्हायरल झाल्यामुळं परेशान होणारे तेच. म्हणजे इंदुरीकरांचं इथून तिथून सगळं चुकलेलं आहे का असा सवाल उपस्थित होतो. आणि म्हणून इंदुरीकरांनी यूट्यूबर्सला ज्या प्रकारे देशोधडीला लावण्याचा हा निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत खेदजनक आहे आणि दुःखद आहे. यूट्यूबर्सनं इंदुरीकरांची माफी मागण्यापेक्षा कायदेशीर पद्धतीने त्यांना उत्तर द्यावं. कारण यूट्यूबर्सनं इंदुरीकरांना घराघरांमध्ये लोकांच्या मनामनामध्ये पोहोचवलेलं आहे आणि त्यांच्यावर जर अशा प्रकारची कारवाई इंदुरीकर करत असतील तर अत्यंत ही शोकांतिकाची गोष्ट आहे. इंदुरीकरांना वारकरी संप्रदाय कळला आहे का, तुकाराम महाराज कळलेत का, आणि या सगळ्या गोष्टीची फार मोठ्या पद्धतीने या ठिकाणी मोठ्या पोटतिडकीने या ठिकाणी त्यांनी बाजू मांडलेली आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की कायदेशीर ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील. मात्र जर तुकोबांचे विचार तुम्ही एकीकडे बाजूला ठेवून या यूट्यूबर्सला देशोधडीला लावणार असाल तर अत्यंत खेदजनक ही सगळी गोष्ट आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यूट्यूबर्सच्या बाबतीमध्ये काय नेमका निर्णय इंदुरीकर घेतात, यूट्यूबर्स काय निर्णय घेतात, हा येणाऱ्या काळामध्ये प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. आणि यावर नेमकं काय होतं हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन गणेश शिंदेंसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.